दाखव विहान. विहानला क्रॅब सापडलाय. चला नवीन सुरुवात. माझ्या मागे बघू शकता किती छान होडी आहे. मस्त फोटो रील्स काढले आणि विहान यालाची मस्त चालू आहे. आम्ही आलेलो आहे तारकल्लीला राहायला आलेलो आहे. तर आम्ही इथे घेतलं बीच. एकदम इथे बीच आहे. बीचच्या समोर रूम आहे रिसॉर्ट. इथं आवडलं आम्ही रूमवर मस्त छान. आणि समुद्रामध्ये इतके आंघोळी केल्या, इतके शंख होते, छान छान शेल्स असे मी इतके जमा केले. इथे आवडलं आणि आता जेवायला चाललोय आणि तेच शॉपिंगसाठी चाललोय गोव्याला तारकर्लीवरून परत. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता साऊथ मधून रात्रीचा प्रवास आम्ही केलेला होता आणि आता पोचलो गोव्यामधील हा ब्रिज तुम्हाला माहितीच असेल. खूपच सुंदर ब्रिज आहे. तर त्याच्यावर म्हणजे इतकी छान लाइटिंग वगैरे, लाईट शो असतो आणि इतकी गर्दी होती ना. गर्दीच्या याच्याने आम्हाला म्हणजे ना गोव्यामध्ये घुसताच नाही आलं, कारण व्हेकेशन चालू होते त्याच्यामुळे मध्ये काही घुसताच नाही आलं. तर वेगवेगळं बोलली की आपण तारकर्लीला जाऊन राहू. मग डिसिजन अचानक घेतला. आम्ही गोव्यावरून आता तारकर्लीमध्ये जाणार. आधी गोव्यात मध्ये जाऊन बघणार तिथे आहे की नाही वगैरे, म्हणजे मध्ये घुसण्यासाठी. तर कारण असं वाटलं की खूपच गर्दी आहे आणि खूप सगळे बुक होते. काय म्हणता, आमचा गोवा प्लॅन नव्हताच आमचा. कोल्हापूरवरून आम्ही डायरेक्ट नाशिकवर येणार होतो, नाशिकला. पण अचानक ठरलं की गोव्याकडून जाऊ. आणि बघू शकता खूपच गर्दी होती आणि दिसत होते तिथे पाण्यामध्ये मस्त काय म्हणता शिप वगैरे सगळे छान असे जगमगत होते. आणि ब्रिज पण बघू शकता किती छान कलरफुल दिसतोय. तर त्याच्यानंतर मग आमचं तारकर्लीला आम्ही नेहमी येतो ना, तर आमचे तिथे ओळखीचे आहे रिसॉर्टवाले, ते नेहमी आम्ही तिथे जातो आणि तिथे बुक करून घेतो. आणि मोबाईलने तिथेच बुक करून दिलं, फोन करून दिला आणि तारकर्लीला आता आम्ही जाणार आहे. तर आता मध्ये गोव्यामध्ये घुसतोय. तर आम्ही गेलेलो, आता हा व्हिडिओ खूप लेट येतोय, तर आम्ही गेलो होतो क्रिसमसच्या वेळेस. आणि बघू शकता प्रत्येक घराच्या बाहेर मस्त असे कंदील लाइटिंग असे लावलेले होते. तर खूपच छान दिसत होते. आणि गोव्यामध्ये बहुतेक खूपच जण म्हणजे ख्रिश्चन आहे आणि त्यांना ह्या गोष्टी करायला खूपच आवडतात, म्हणून मग खूपच गर्दी होती. तर म्हणून मग आम्ही डिसिजन घेतलं की आता आपण जाऊ तारकर्लीला. आणि आता थोडंसं गोव्यात फिरून मग डायरेक्ट तारकर्लीला जाऊ. मस्त छान रिसॉर्ट घेतलेला, बीच रिसॉर्ट, तो दाखवेलच मी तुम्हाला. तर मध्ये जाऊन बघितलं गोव्यामध्ये. तर बघू म्हटलं काय कशी परिस्थिती आहे. पण जर इकडे तर गर्दी नव्हती, पण पुढे गेल्यानंतर इतकी गर्दी होती, म्हणून आम्ही तिकडे गेलो तारकर्लीला डायरेक्ट. तर बघू शकता विहानला क्रॅब भेटलं. दाखव ना मला बघू दे ना. सी क्रॅब. बापरे. सुरुवात. माझ्या मागे बघू शकता किती छान होडी आहे. मस्त फोटो रील्स काढले आणि विहान यालाची मस्त चालू आहे. तर आम्ही आलेलो आहे तारकर्लीला राहायला आलेलो आहे. काल गोव्याला होतो, गोव्यावरून आता इथे तारकर्लीला आलेलो आहे. तर मस्त फिशिंगची गाडी बघू शकता, फिशिंग काढायचं चाललं का ते. आणि तारकर्लीचा समुद्र इतका छान आहे, म्हणजे ब्ल्यू सी आहे, व्हाईट सँड बघू शकता. आज म्हटलं इथे मस्त छान ब्लॉगची सुरुवात करते. इतकं भारी वाटतंय ना आपल्या महाराष्ट्रात येऊन.
आहे आणि ते छान वाटतं. पॅकिंगचं दिसतं स्वच्छ आणि ब्ल्यू वॉटर आहे म्हणून आम्ही आलो आणि मग ते आराम करणार आहोत. आणि कियाला आणि ह्या तिकडे चाललं खेळणं. इतकं सुंदर सकाळचं वातावरण मस्त बोट असतात आणि फिश काढतात, ते मजा येते आम्हाला बघायला. सूर्य पण छान होता आहे, ब्ल्यू वॉटर आपलं पाहून भारी वाटतंय, एकदम मस्त रिलॅक्स वाटतं. एवढं फिरून आलो आम्ही सगळं साऊथ इंडिया फिरून आलो आणि आता आपण दाखव विहार लकड्यात सापडलाय. चला हो अरे बसून आम्ही नाश्ता केला. आंबोळी आणि चहा आणि अजून एकदा चहा सांगते वैभव आणि माझ्या पुढचा व्ह्यू बघू असं आहे. आणि मुलं चालले खेळणं तिकडे. तर आज दिवसभर थोडंसं आराम, थोडंसं फिरू. तारकली बीचला आता आम्ही देवका बीचला आलेलो आहे आणि ते देवका बीचचे आणि ते हे हॉटेल आहे, तर तिथे आम्ही मस्त चहा वगैरे आणि अशी बोटिंगला नेतो. तर थोड्या वेळाने आम्ही बघू. खूप दमून गेलो कारण इतका दिवस आम्ही फिरलो आणि आता इतकं दमलो ना, त्याच्यामुळे इथे येऊन थोडंसं आराम करू आणि मग उद्या निघू नाशिककडे. पण फुल एन्जॉय केला आम्ही एवढ्या दिवसामध्ये. पण तिकडचं वातावरण म्हणजे मला अजूनसुद्धा आठवतं. कर्नाटक आणि कॉफीचे मळे, चहाचे मळे खूपच भारी, पण खरंच होती. पण चहा सांगताय 2 आणि ते मस्त झोका आहे असा बसायला. झोक्यावर आपण बसून रील्स फोटोज वगैरे काढू शकतो. तर मी पण काढणार आहे. माझे फोटोज रील्स माझे येतीलच, शॉर्ट व्हिडिओला पण येतील आणि रील्सला पण येतील. तर आता अजून आवरायचं आम्हाला, आवरून येऊन तर आम्ही इथे घेतलं बीच. एकदम इथे बीच आहे, बीचच्या समोर रूम आहे रिसॉर्ट, तिथं घेतलेला आहे आम्ही रूम. मुलं मस्त एन्जॉय करताय बघू शकता. आणि आम्ही आता इथे मस्त, आणि इथे छान आहे, एकदम पीसफुल आहे, काहीच नाही बघू शकता. आज मग क्राऊड काहीच नाही आहे. आणि इथे आमची रूम आहे, जे काचेचं दिसतंय ना तिथे ती रूम आहे.
आलो आम्ही रूमवर मस्त छान, आणि समुद्रामध्ये इतके आंघोळी केल्या, इतके शंख होते, छान छान शेल्स असे मी इतके जमा केले. इथे आवरलं आणि आता जेवायला चाललोय आणि तेच शॉपिंगसाठी चाललोय गोव्याला, तारकर्लीवरून परत. सगळे टॅन होऊन गेलेले उन्हामध्ये बघू शकता. माझं पण टॅनिंग झालंय, तर करावं लागेल काहीतरी. आता इथे आम्ही 20वा आलोय आणि इथली जेवण जेवणार आहे माझवानी. तर इथे रात्री पोचलो 6 वाजता, 6-6:30ला अंधार दिसत असेल तुम्हाला. तर गोव्याला पोचलोय, गाडी लावली आणि त्याच्यानंतर आम्ही म्हटलं चला गोव्याला फक्त मी शॉपिंग करण्यासाठी आलेली आहे. तर वैभव बोलली की चला जाऊ, तुला घेऊन जातो मी शॉपिंगला. आणि मग त्याच्यानंतर आम्ही गाडी लावली आणि इतके भारी भारी शॉप आणि इतक्या छान पर्स होत्या ना ज्यूटच्या वगैरे, इतकं म्हणजे बघूनच असं हे होऊन जातं, ड्रीम कॅचर. तर इतके भारी भारी होते, तुम्हाला दाखवतेच पुढे गेल्यानंतर. आणि आज एवढी काही गर्दी नव्हती कारण काल खूपच गर्दी होती, त्याच्यामुळे आम्ही तिथे थांबलो नाही. आणि ड्रीम कॅचर बघू शकता, इतके सुंदर दिसत होते ना, तर खूपच भारी, म्हणजे तिथे गेल्यावर तुम्हाला कळेल. आणि गोव्यात कसं शॉपिंगसाठी छानच आहे. आणि जर एन्जॉय करायचं असेल तुम्हाला समुद्रावर, तर तुम्ही तारकर्लीला देवका बीच किंवा तारकर्ली बीच तिथे येऊ शकता, तिथे एन्जॉय करू शकता. पण शॉपिंगसाठी गोवा बेस्ट आहे. आणि मी इतक्या पर्स घेणार आहे, तर पुढे दिसेलच तुम्हाला. तर चला आता पटापट शॉपिंग करून घेऊ आणि तुम्हाला पण थोडंफार दाखवते. आणि परत रात्री आम्हाला परत निघायचं आहे आपल्या तारकर्लीला. तर तुम्हाला माहिती रूम आम्ही घेतलेलंच आहे तिथे रेस्ट हाऊस, तर तिथे राहणार आहेत मस्त छानपैकी बीचवर. तर आता इथे मस्त शॉपिंग करतो आणि मग मस्त एन्जॉय करतो. आणि तुम्ही पण बघा पूर्ण व्हिडिओ. तर चला. तिथलं मार्केटला जायचं आहे आम्हाला. वैभवपत गाडी आणायला गेली, कारण गाडी लावला आहे इकडे जागा. छान केला आम्ही चाललेलो आहे कलिंगड बीचच्या मार्केटला.